कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 7। अन्वी म्हणाली, ओके चालेल, आपण करू. त्या अगोदर लिस्ट बनव. माझं अगोदर सगळं डिसाईड केलं आहे, तुझं बघू. अंजली म्हणाली, मी लिस्ट बनवते, मला मदत कर. अन्वी म्हणाली, पण असले सामान मॉलमध्ये मिळेल का? माहिती नाही, लोकल मार्केटला जावं लागेल आणि बाकी सामानसाठी आपल्याला स्वस्त पण मिळेल. वहिनी, प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला दादाची परवानगी मिळवावी लागेल. परवानगी म्हणे, त्या खडूची? आता नक्की माझं बळी जाणार. तो नाही म्हणाला तरी मी आता जाणारच. अन्वी मनातच म्हणाली. अंजली म्हणाली, वहिनी तू परवानगी काढ, मी लिस्ट काढून रेडी होते, मग निघू वाटलं तर. दुपारचं बाहेरच जेवण करू. ओके चालेल, अन्वी बारीक तोंड करत म्हणाली. अन्वी, तू हे नक्कीच करू शकते. तो थोडी ना तुला खाणार आहे. तो करून करून काय करेल? काही पण नाही, फक्त थोडं रागवणार, बाकी काय. पण मला समजत नाहीये, मी का घाबरते त्याला? मलाच समजत नाहीये. एक तर त्याला बघितलं की माझ्या तोंडून कसं तरी शब्द निघतो. शेवटी तो तसला रागीट राक्षस जो सतत कोणावर ना कोणावर रागवत असतो. जाऊ दे, तू का विचार करते? शेवटी ज्याचं त्याचा स्वभाव. ती फोन हातात पकडून विचार करत होती. शेवटी हो नाही करत तिने त्याला फोन लावला. रॉबिन म्हणाला, सर, वकील आलेत. आर्यन म्हणाला, ओके, ही मीटिंग संपेपर्यंत त्यांना वेटिंग रूममध्ये बसवावं. आर्यन म्हणाला, नाश्ता करून सिटीचा बाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये आला होता, कारण त्याला आज वकिलाला भेटायचं होतं. चालू असलेली मीटिंग संपली, वकील आत आले. त्यांची चहा कॉफी अगोदरच झाली होती. आर्यन म्हणाला, ओके, माझ्या मते कॉन्ट्रॅक्ट पेपर झालेत बनवून. वकील म्हणाले, हो सर, पेपर रेडी आहेत, पण 6 महिन्यात डिवोर्स मिळणार नाही. वर्ष 1.5 वर्ष तरी लागेल. मला कायदा शिकवू नका, 6 महिन्यात प्रोसेस व्हायला हवी. पे मी डबल करायला तयार आहे. असं म्हणत त्याने एक फाईल त्याच्या पुढ्यात ठेवली आणि डोळ्यांनीच इशारा करून वाचायला सांगितली. पहिले 2 पान वाचून वकील घाबरला. त्याने आर्यनकडे पाहिलं तर तो निर्विकारपणे फोनमध्ये पाहत होता. वकील म्हणाले, हे म्हणजे, हे तुम्हाला एवढी माहिती कुठून भेटली? तुम्ही तर माझे पहिले क्लायंट आहात. आर्यन म्हणाला, माझ्याकडे वकील असून पण मी तुमच्याकडे डिवोर्ससाठी अप्लाय का केला? मी लवकरात लवकर प्रयत्न करेन. हे कॉन्ट्रॅक्ट पेपर जे तुम्ही बनवून मागवले. वकीलने त्याला एक पेपर दिला. आर्यनने पेपर घेतले आणि त्याच्या हातात चेक ठेवला. तो निघून गेला. आर्यन म्हणाला, रॉबिन म्हणाला, येस सर. आर्यन म्हणाला, याच्या मागे एक माणूस ठेव आणि मी वकील दुसरा निवडला आहे. कोणाला समजलं नाही पाहिजे. हॉटेलचे सध्याचे CCTV फुटेजसुद्धा काढून टाक. ओके सर, म्हणत तो निघून गेला. त्याने सोफ्यावर मान टाकली. तोपर्यंत त्याचा फोन वाजला. हॅलो. आर्यनने नाव न बघताच फोन उचलला. अहो, अन्वी म्हणाली, मी अन्वी बोलते. आर्यन म्हणाला, बोल. या अगोदर आपण 2दा फोनवर बोललो. नंबर सेव्ह आहे. तुम्हाला हे पण लक्षात आहे? अन्वी जरा आश्चर्यानेच विचारलं. फोन का केला होता? त्याने सराईतपणे विषय बदलला. म्हणजे ते काय आहे ना, मला आणि अंजलीला थोडं रूम डेकोरेशनचं सामान आणायचं होतं, तर आम्ही लोकल मार्केटमध्ये जायचं होतं, तर मी चालले. अन्वी कचरत म्हणाली. आर्यन म्हणाला, तू सांगते का विचारते? अन्वी म्हणाली, काय आहे ना, मी जाणार आहे तर त्यासाठी विचारत नाहीये, पण अंजलीसुद्धा येणार आहे तर त्यासाठी परवानगी पाहिजे. आर्यन म्हणाला, मग तुला जायचं तर जा, तिला जायचं तर ती विचारेल. अन्वी म्हणाली, कसं आहे ना मिस्टर देशमुख, सगळ्यांच्या मते आपण नवरा बायको आहोत. तुम्ही सारखं विसरता वाटतं. आर्यन म्हणाला, जा. आत्ता काय बायकोने शिफारस केली तर मान्य तर करावं लागेल. याचं डोकं फिरलं आहे आज. मनातच अन्वी म्हणाली, ओके बाय. आर्यन म्हणाला, अजून एक. अन्वी म्हणाली, काय? आर्यन म्हणाला, कॉन्ट्रॅक्ट पेपर बनवला आहे, आज घेऊन येतो सही करायला. अन्वी असं म्हणत तिने फोन कट केला. त्याने 1 सेकंद कट झालेल्या फोनकडे पाहिलं आणि पुढच्या मीटिंगला लागला. थोड्या वेळाने अन्वी, अंजली आणि जय निघाले शॉपिंगला. पहिलं मॉल गाठलं. अंजली लेडीज सेक्शनला निघून गेली आणि अन्वी जयसोबत दुसऱ्या सेक्शनला. ते दोघं जयसाठी टी-शर्ट बघत होते. वहिनी, टी-शर्ट मला घ्यायचं आहे, भाईसाठी नाही तर, लक्षात आहे ना? तो मस्करी करत म्हणाला. अन्वी म्हणाली, आहे रे, असं मस्करी केला तर मी जाते दुसरीकडे, जा. त्याने 3-4 शर्ट ट्राय केले. त्याला जे आवडत होते ते शर्ट अन्वीला दाखवून फायनल करत होता. वहिनी, भाईला पण घे ना काहीतरी, म्हणजे तो खुश होईल. जय तिला डोळे मिचकावत म्हणाला. त्याच्या बोलण्यावरती नाटकी लाजली. ही आणि हिचा आर्यन नुसतं नाटकच करत असतात. चक्क अन्वी द फायटर ज्या डोळे दाखवणाऱ्या मुलाला फुटबॉलसारखं उडवायची.
ते आमच्या फक्त भाईच्या नावाने लाजतं. नॉट बॅड हां. जय तिला चिडवत होता आणि ती नाटकी लाजत होती. ए चुप रे, असं म्हणत तिने त्याला फटका मारला. तोच तिचं लक्ष बाजूला असलेल्या मरूम रंगाच्या कलरच्या टी शर्टवर गेलं. टी शर्ट तसा मस्त होता, पण आर्यन असले शर्ट घालायचं नाही हे तिला माहिती होतं. तिला आवडलं ते म्हणून तिने ते घेतलं. जय तो टी शर्ट घे आर्यनसाठी, त्यांना चांगला दिसेल. अन्वीने त्याला बोट दाखवून सांगितले. ओके, मी पॅक करायला सांगतो. आता चल. अंजलीकडे तिने काय गोंधळ घातला काय माहिती. तिला सोबत कोणीतरी लागत नाही तर तिला काय आवडत नाही. जय बडबड करत पुढे चालत होता. अन्वी म्हणाली, तुला बरं माहिती नाही तर तुम्हाला दिवस कमी पडतो भांडायला. तो गालात हसला. जय म्हणाला, वहिनी तुम्हाला पण आहेत ना दादा? म्हणजे सौरभ दादा आणि मनीषला भेटलो आहेत की लांब राहतात ना माझ्यापेक्षा. जय म्हणाला, ओ पण सौरभ दादा म्हणत होता त्यांची ट्रान्सफर होणार आहे. ट्रान्सफर होणार आहे? अन्वी म्हणाली, कधी होईल काय माहिती. पुढच्या महिन्यात होणार तसं तर तो म्हणाला, आता त्यालाच माहिती. आणि भार्गव दादा? जय तिला प्रश्नावर प्रश्न विचारत होता, कारण त्याला तिच्याबद्दल जास्त माहिती नव्हतं. हां, तो आणि स्वरा वहिनी बँगलोरला असतात. तो तिकडे जॉब करतो. वहिनी अगोदर करत होती, पण आता तिला बेबी होणार आहे, मग ती घरीच नसते. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे बेबीसाठी. अन्वी खुश होत म्हणाली. दोघं बोलत बोलत अंजलीजवळ पोचले होते आणि लास्टचं वाक्य तिने ऐकलं. वहिनी खरंच का? तू प्रेग्नेंट आहेस? अंजली तिच्या गळ्यात पडत म्हणाली. एक तर अचानक तिने मिठी मारली म्हणून ती दचकली आणि लास्टचं वाक्य ऐकून तर झटका लागल्यासारखं शॉक झाली. अन्वी म्हणाली, हे कधी झालं? वहिनी तू का सांगितलं नाही मला? जय सुद्धा खुश होऊन विचारत होता. अन्वी म्हणाली, पण तुम्हाला कोणी सांगितलं? जय म्हणाला, अंजली म्हणाली, वहिनी. अंजली म्हणाली, मी. अन्वी तर शॉक. हो रे. अंजली जयला म्हणाली. अन्वी म्हणाली, एक मिनिट, मी कधी सांगितलं तुला? अगं आत्ता नाही का म्हणाली. जयला, मी तर खूप एक्सायटेड आहे बेबीसाठी. अंजली, अगं माझी आई ते माझं म्हणाले नाही. स्वरा वहिनीला बाळ होणार आहे. अन्वी एक उसासा टाकत म्हणाली, प्रोसेस पण नाही झाली आणि मी प्रेग्नेंट कुठून होऊ? सिट अन्वी, काय बोलते मूर्ख, प्रेग्नेंट म्हणे. नो नेवर. ती नाही मध्ये मान हलवत मनातच बडबड करत होती. जाऊ दे, स्वरा वहिनीला तर होत आहे बेबी, मग ठीक आहे. अंजली बारीक चेहऱ्याने म्हणाली. अंजली, चल तुझे कपडे बघू, मला पण घ्यायचे आहेत. अन्वी दोघांना ओढत सेक्शनमध्ये घेऊन गेली. मॉलचं आटोपल्यावर तिघे लोकल मार्केटला गेले. अन्वी मार्केटमध्ये एकदम बिंदास फिरत होती. तिला याची सवय होती. दोघं तिच्या मागे मागे तिची खरेदी बघत होते. यामध्ये ती एकदम प्रो होती. जय म्हणाला, वहिनी एक दिवस भाईला असं मागे फिरावं मग, पण मला जाऊ दे, ही अंजू पण एन्जॉय करत आहे. मला आता वैताग आला आहे यार. खरंच नवरा असता तर नक्की फिरवलं असतं. तेवढं नसीब कुठं आमचं, ती मनातच म्हणाली. जय म्हणाला, वहिनी मला कॉल येतोय, मी इथेच थांबतो. या शॉपमध्ये तुम्ही पुढे जाऊन या. अरे संपलंच आहे, फक्त काचच विकत घ्यायची आहे. तू आणि अंजली गाडीकडे जा, मी येते मागून. ओके. अंजली पण थकलीच होती. अन्वी दोघांना म्हणाली. अंजली म्हणाली, चालेल, जाताना आईस्क्रीम खाऊन जाऊ. पावसाळा असून पण ऊन लागत आहे. अन्वी म्हणाली, हां तुम्ही जा आता. अंजू चल. जयने सगळं सामान ड्रायव्हरकडे थोडं आणि स्वतःकडे थोडं घेतलं आणि अंजलीचा हात पकडून मार्केटच्या बाहेर पडला. पुढे जाऊन मिरर शॉप होते, तिथं तिला जायचं होतं, पण रविवार असल्याने मार्केटमध्ये जास्त गर्दी होती. ती शॉप बघत बघत जात होती. तेच अचानक 2 लोक मधूनच आले आणि तिच्या तोंडावर क्लोरोफॉर्म लावला. ती त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती, पण त्यांनी तिला पकडून ठेवलं आणि तिला गाडीत बसवलं. इकडे अंजली आणि जय वाट बघून थकले. तोपर्यंत त्यांना एका ठिकाणी जास्तच गर्दी वाटली. अंजलीला जयने गाडीतच बसवले आणि तो अन्वीचा फोन ट्राय करत करत मार्केटमध्ये आला, पण तिचा फोन बंद दाखवत होता. जयने मिरर शॉपमध्ये सुद्धा जाऊन बघितलं. तो घाबरला, पण लगेच त्याने फोनमधील अन्वीचा फोटो काढला आणि मिरर शॉपवाल्याला पण त्याने ती आलीच नाही सांगितलं. मग तो सगळ्यांना विचारत होता. तो एका शॉपमध्ये जाऊन थांबला आणि तिथून समजलं की तिला कोणीतरी घेऊन गेलं. तो प्रचंड घाबरला. त्याने घाबरत आर्यनला कॉल केला. आर्यन मीटिंगमध्ये होता. जयचं नाव बघून त्याने बाहेर येऊन पटकन फोन उचलला. भाई वहिनीला कोणीतरी घेऊन गेलं. तो घाबरत म्हणाला, व्हॉट? कुठं आहात तुम्ही? पत्ता सांग पटकन. आणि फिरता कुठे असं? तो सुद्धा घाबरला. जय म्हणाला, मार्केट. ओके. तू आणि अंजू आहात ना? घरी जा. मी बघतो काय करायचंय. ओके जा.
आर्यनने मीटिंग कॅन्सल केली आणि रॉबिनसोबत बाहेर पडला. अन्वीला घेऊन गेल्यानंतर आर्यन लगेच मार्केटमध्ये आला रॉबिनला घेऊन. रॉबिन आयपॅडवर अन्वीचं लोकेशन शोधत होता, पण लोकेशन सापडत नव्हतं. त्याला सिक्युरिटी होती, त्यामुळे त्याला सापडत नव्हतं आणि आर्यन हायपर झाला होता. तोपर्यंत एकाने CCTV क्लिप घेऊन आला मार्केटच्या एका शॉपमधील. रॉबिन, यात जो गाडीचा नंबर दिसत आहे त्याला शोध. आर्यन टेन्शनमध्येच होता, म्हणाला. रॉबिन म्हणाला, बॉस, प्रॉब्लेम हा आहे की अन्वी मॅमचं लोकेशन तर सापडत नाहीये, पण गाडीचा लास्ट लोकेशनमध्ये हायवेवरच दाखवत आहे. गाडीमध्येच बदली गेली आहे. आर्यन म्हणाला, व्हॉट? आर्यन, काय झालं? मला आत्ताच जयचा कॉल आला होता. मिठूला कोणीतरी घेऊन गेलं, पण अचानक मध्येच असं कसं? मनीष, जो आत्ताचा मार्केटमध्ये आला होता. समजलं का? सगळ्यांना समजलंच असेल. मी का नको म्हणत होतो लग्नाला. पहिलंच तिच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम कमी आहेत, जे माझ्यामुळे वाढलेत. मी नको म्हणत होतो लग्नाला. कमी आहेत का माझे शत्रू? नक्कीच कोणाला तरी समजलं असेल. तो इकडे तिकडे चक्रा मारत फिरत होता. मनीषने एक नजर त्याला पाहिले आणि 1-2 फोन केले. आर्यन, अन्वीचं लोकेशन सापडत नाहीये ना? मला माहिती आहे, का नाही सापडत? मनीष त्याच्या हातात पाण्याची बॉटल देत म्हणाला. तुला कसं समजलं आणि सापडत का नाहीये? मला भीती वाटत आहे मनीष. कोणी घेऊन गेलं असेल तिला. आपण असं कधीपर्यंत शांत बसायचं? काय केलं असेल? मारलं असेल का तिला? कुठे घेऊन गेले असतील? मनीष, बोल काहीतरी. मी कधीपासून बडबड करत आहे. आर्यन चिडून म्हणाला. किती टेन्शन घेतोय अरे? ती कोण लागून गेली तुझी? अशी तुझ्यासाठी एवढं काय? आपण शोधूनच तिला नक्की, पण हायपर असं होतोय. कोणीतरी जवळच्या व्यक्ती नाहीये. मनीष, जो त्याला बसल्या बसल्या खवलत होता. मनीष, बायको आहे नात्याने ती, आणि हेच ऐकायचं आहे तुला. पण माहिती नाही, मला भीती वाटत आहे. मनीष, तू एवढा शांत कसा बसू शकतो? जो कोणी तिला घेऊन गेलं त्याला मी सोडणार अजिबात नाही. तो हाताच्या मुठी आवळत म्हणाला. शांत रे शांत. तुझी बायको तुझ्यासारखीच आहे. टेन्शन घेऊ नको. आतापर्यंत तिने 1-2 जणांना आडवं केलं असेल. जेवढी नाजूक दिसते ना, तेवढी नाही ती. हे बघ, आला सुजय. मनीष शेवटचं वाक्य ऐकणाऱ्या सुजयला म्हणाला. सुजय म्हणाला, काय झालं मनीष? हे अन्वीचे अहो आहेत ना? मग मिठू कुठे आहे? सुजय, ऐक ना, मिठूला कोणीतरी घेऊन गेलं आहे मार्केटमधून. ते सगळे आर्यनच्या गाडीजवळ बोलत होते. सुजयने शांतपणे त्याच्या ड्रायव्हरला लॅपटॉप आणायला सांगितला. शांत व्हा तुम्ही. मला माहिती तिला कोण घेऊन गेलं आहे. फक्त कुठे आहे समजेल. असं म्हणत त्याने ड्रायव्हर काढून लॅपटॉप घेतला आणि 2 मिनिटमध्ये लोकेशन शोधलं. तोपर्यंत बाकी सगळी गँग जमा झाली होती. आर्यनने हॉटेलमध्ये सगळ्यांना बघितलं होतं. त्याला आठवलं, पण त्याला कोणी जास्त ओळख दाखवलं नाही, कारण त्यांना त्यांचं नातं माहीत होतं. चला, सगळ्यांना समजलं असेल कोण घेऊन गेलं आहे ते. तिला जास्त इजा पोहोचवणार नाही, पण त्याचं खर्च पाणी करावं लागेल. सुजय सगळ्यांना बघत म्हणाला. सुजय, तू तू तेव्हाच करायला पाहिजे होतं ना, जेव्हा तुझ्यासोबत मारामारी झाली होती. रुची त्याच्यावर ओरडली. तुम्ही प्लीज भांडू नका. माझी मिठू कुठे असेल काय माहिती. पूर्वा रडतच म्हणाली. पूर्वा, तुला माहिती ना तिच्याबद्दल? आतापर्यंत त्यांना मारून झालं असेल तिचं. अर्णव तिला जवळ घेत म्हणाला. 1 मिनिट. कोण? कुठे घेऊन गेलं? मला समजेल का? आर्यन जरा जोरातच म्हणाला. सगळे आश्चर्याने त्याला बघत होते. चला जाऊयात, असं म्हणत सुजय त्यांच्या गाडीत जाऊन बसला. सगळे आपापल्या गाडीत बसले. गाडीत बसल्यावर आर्यनने बाजूला बसलेल्या मनीषकडे पाहिलं. मला समजेल का कोणी तिला घेऊन गेलं? आणि हे चाललं काय आहे? तो त्यांच्या बोलण्याला वैतागला होता, कारण त्याला कोणी सांगितलंच नव्हतं. मनीष म्हणाला, अन्वी एक, तिचे मित्र आणि मैत्रिणी तिच्या जवळचे आहेत, आणि त्यांचे पण थोडे शत्रू आहेत, जे त्यांच्या मागे लागलेत, आणि हे सगळं कॉलेजला असल्यापासूनच आहे. आर्यन म्हणाला, तिची लाईफ पहिल्यापासून सोपी आहे का? मी सुद्धा कोणाबद्दल बोलतोय? ती चालता फिरता डिझास्टर आहे. मनीष म्हणाला, तुला पण झालं आहे वाटतं फायरिंग. ती बोलायला ऐकत नाही आणि मला तर अजिबात घाबरत नाही. डोळ्यात डोळे घालून बोलते. आर्यन दोघांची नोकझोक आठवत म्हणाला. अन्वीला ओढत ओढत गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवण्यात आलं. ती बेशुद्ध झाली होती. तिला फक्त एवढं समजलं की तिला कुठेतरी घेऊन जात आहेत. डोकं जड झालं होतं, पण तिला नक्की माहिती होतं तिला कोणीतरी वाचवेल. तिला ओढत ओढत एका बंद घरात घेऊन आले, जे शहरापासून लांब होते. तिला तसंच खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत बांधलं गेलं. तिच्यासमोर एक जण तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता. थोड्या वेळाने तिने हळूहळू डोळे उघडले आणि समोरच्या माणसाला पाहिलं आणि एकदा स्वतःला पाहिलं. तुझी हिंमत वाढली म्हणायची सारंग, हा? पण फक्त
फ्लोरोफॉर्मने बेशुद्ध केलं. ती स्वतःवर एक नजर मारत म्हणाली, कारण तिला साधी एक खरोच पण नव्हती. ती हसली. हसू नको मिठू, सारंग चिडून म्हणाला. हिम्मत पण करू नको. आपली मैत्री तेव्हा 4 वर्षापूर्वी संपली. कुठली मैत्रीण? एक साधा बेट होता तुमचा, ज्यात आम्ही आतापर्यंत नुकसान सहन करत आलो. अन्वी रागात म्हणाली. सारंग म्हणाला, हे बघ, ती जागा मला हवी आहे. तुझ्या चमच्यांनी सुजयसोबत मारामारी केली, राहुलचा ॲक्सिडेंट घडवला, रुचीच्या अकॅडमीमध्ये तोडफोड केली. काय म्हणावं तुला? आता मला उचलून आणलं. नक्की तुला सपोर्ट मिळत आहे. अन्वी अजून रागातच होती. सारंग म्हणाला, ते जाऊ दे, होतच असतं. साधी गोष्ट आहे ही. पण एक गोष्ट मला समजली. तुझं लग्न झालं ते खरंच ना? तुला कसं समजलं? तिला आश्चर्य वाटलं. मिसेस देशमुख झाली ना तू? बरोबर बोलतोय ना मी? अन्वी म्हणाली, हे बघ सारंग, काही झालं तरी ती जमीन आमची आहे. सारंग, त्यातून कितीतरी मुलांचं फ्युचर होईल. बरं, आणि रेस्टॉरंटपेक्षा ते चांगलं नाही आहे का? तू मदत करू नको, पण ती जागा तर आम्हाला भेटू दे. अरे, आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे ते. हे ना, जेव्हा विश्वासला मारलं आणि वर्धनला बदनाम केलं, तेव्हा आठवायचं होतं. माझ्या गर्लफ्रेंडला भडकवलं ना? अगं, प्रेम करायचो तिला. तुझ्यामुळे सोडून गेली. सारंग चिडून म्हणाला. सारंग, विश्वासमुळे पूर्वा आणि मनीष वेगळे झाले. वर्धनचं तर नाव घेऊ नको. त्याने बेटमुळे फसवलं मला. एका बेटसाठी त्याने माझ्या फिलिंगसोबत खेळलं, आमच्यासोबत ओळख वाढवलं, यासाठी की तुमच्यामुळे आम्ही तुटून जाऊ. पण आमच्या सगळ्यांची मैत्री घट्ट होती. आणि राहिलं तुझ्या गर्लफ्रेंडची गोष्ट, तर ती आली होती आमच्याकडे, कारण तू तिला फसवत होता. कितीतरी अफेअर होते तुझे. अन्वीने रागात चिडून एका दमात सगळं म्हणाली. कोण तुझा नवरा? तो मनीषचा मित्र ना, देशमुख ग्रुपचा CEO. चांगला बकरा पकडला. अगं सोड त्या जागेसाठी हट्ट. तुझा नवरा तुला तसल्या 10 जमिनी विकत घेऊन देईल. हां, हे तर मग सुजय आणि अर्णवसुद्धा विकत घेतलं असतं. पण नाही, ते सुद्धा त्यांच्या कंपनीमध्ये नोकरी करून कमवून पैसे जमा करतात. सारंग, चुपचाप मागे हात मोकळे कर आणि मग बोल. घाबरतो मला? नाही रे, माझ्या फुटबॉलसारखं नाही खेळणार तुला. आम्हाला आमच्या मैत्रीची जण होती, तुम्हाला निघताना नव्हती. ती चिडून बडबड करत होती. सारंग म्हणाला, अन्वी, त्या जागेचा नाद सोड, नाहीतर तुम्हाला मी असाच त्रास देत जाईल. अन्वी म्हणाली, ये, हे शहाणपणा मला शिकवायचं नाही. तुला काय वाटलं? घाबरते तुला? अरे हट. सारंग म्हणाला, तू असं ऐकणार नाही. घेऊन जा रे हिला दुसरीकडे आणि बेशुद्ध करा तिला. त्यांच्या काही लोकांनी तिला पकडलं. ती सुद्धा हालचाल करता त्यांच्या मागे निघून गेली. तिला मनात माहिती होतं तिला काहीच होणार नाही. सारंग म्हणाला, हॅलो, पकडला का तिला? समजायला नको. तुझ्या मागे कोण कोण आहेत? तिच्या नवऱ्याला अजिबात समजायला नको. तो साधा नाही आहे आणि तिला चांगलंच मार. तिने त्याच्यासोबत लग्नच कसं केलं? समोरची व्यक्ती चिडून म्हणाली. ठेवतो मी, करतो तुम्ही म्हणाल तसं. सारंग रागात म्हणाला. परत त्याचा फोन वाजला. हा बोला. ती व्यक्ती म्हणाली, आहे का ती? सारंग म्हणाला, हो आहे. जागेच काही ऐकत नाहीये आणि रागातच आहे. ती व्यक्ती म्हणाली, फक्त बेशुद्ध कर, मारू नको. जीव आहे माझा ती. तू म्हणशील तसंच करतो. ठेवतो. काय किरकिर आहे. एक मार म्हणत आहे आणि एक नको म्हणत आहे. पण मी तिला अजिबात हात लावणार नाही. बांधून ठेवतो. जर या महामायाला समजलं तिला मी मारलो, तर ती आणि तिची गँग, आणि आता तर तिचा नवऱ्याला पण उद्यापर्यंत बांधून ठेवतो. मग तर नक्कीच ती पेपरवर साईन करेल. असं म्हणत तो अन्वीला जिथं बांधलं होतं तिथं आला. नक्की सुजय हीच जागा का? रुचीने हाताच्या मुठी आवळत विचारल्या. अर्णव म्हणाला, आपल्याला सावधपणे आत जायचं आहे. कोणाला मारायचं असेल तर अन्वी भेटल्यावर अटॅक करायचं, नाही तर भेटेल त्याला मारायचं तुम्ही. आर्यन म्हणाला, तुमचं झालं असेल तर जायचं का? रोहन म्हणाला, अर्धे मागून जाऊ, अर्धे आतून. पण तिला कुठं ठेवलं आहे कसं समजणार? आपल्याला एक एक पाऊल जपून टाकायला हवं. मी माझी माणसं बोलावतो. आर्यन असं म्हणत रॉबिनला फोन लावलं. मिस्टर देशमुख, जर तुम्ही तिच्या नवऱ्याचा नात्याने आला असाल तर तुम्ही कोणाची मदत न घेता वाचवायला या, नाही तर आम्ही असं आलो नसतो. नवऱ्याचं कर्तव्य असतं बायकोला वाचवणं. जमत नसेल तर तुम्ही थांबू नका. असं पण आमची मिठू स्ट्रॉंग आहे, सुजय शांतपणे म्हणाला. आर्यनने मनातच काहीतरी ठरवलं आणि सगळ्यांना परत पाठवलं. मनीष म्हणाला, सुजय, आर्यन मार्शल आर्ट्स स्पेशालिस्ट आहे. सुजय म्हणाला, ती तर आमची रुचा पण आहे. असो, आता निघू. आर्यनने हळूच आपली गन घेतली.
ज्याचं लायसन त्याने सेफ्टीसाठी काढलं होतं. त्याला हे प्रकरण माहिती नसल्याने तो घाबरला होता. तिला काही होऊ नये एवढंच वाटत होतं त्याला. त्याला ती प्युअर शोल वाटायची आणि पहिल्या भेटीत झालेली नजरानजर त्याच्या डोक्यात बसली होती. त्याने विचार झटकले आणि तो बिल्डिंगमध्ये घुसला. त्याच्या मागे अर्धे आणि मागच्या बाजूने अर्धे जण आत गेले. बिल्डिंगमध्ये जास्त माणसं नव्हती. आर्यन हळूहळू चालत आत आला. पहिल्या खोलीत एक माणूस हातात हॉकी स्टिक घेऊन उभा होता. त्या माणसाला आर्यनची चाहूल लागली होती. आर्यन पटकन त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याच्यासमोर गन पॉइंट केली. तो माणूस गन बघून घाबरला. आर्यनने पटकन गन खिशात ठेवली आणि लगेच त्याच्या पोटात लाथ घातली. तो मटकन खाली बसला. आर्यनने त्याच्या हातातील हॉकी स्टिक उचलली आणि त्याच्या डोक्यात घातली. त्या आवाजाने अजून 2 जण आले. आर्यनसोबत रोहन होता. तो सुद्धा त्याला मारायला गेला, पण रोहन डिफेन्स करत त्याच्या हातातील काठी एका हातात पकडली आणि पटकन ओढून घेतली. त्यामुळे त्याची नजर रोहनवरून हल्ली हे बघत रोहनने त्याचीच काठी त्याच्या पाठीवर मारून त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पोटात एक लाथ घातली. आर्यनने सुद्धा हातातील स्टिक समोरच्या माणूस त्याला पाहायच्या अगोदर त्याच्या डोक्यात मारली. बाकी सगळे दुसरीकडून येत होते. दोघं हळूच आत गेले. खालच्या मजल्यावर ते तिघच होते, म्हणजे तिला वरती बांधलं होतं. रोहनने ते पाहून पटकन सुजयला फोन करून सांगितलं. ते अगोदर 2 जणांना मारून 3ऱ्या मजल्यावर पोचले होते. आर्यन आणि रोहन मग 3ऱ्या मजल्यावर पोचले. तिथं सारंग नव्हता. बाकी 3 जण होते. निघताना पण सगळ्यांनी मिळून मारलं. सारंग त्या आवाजाने बाहेर आला. तो अजून 2 माणसांसोबत बोलत होता, जिथं अन्वीला बांधून ठेवलं होतं, आणि सगळे तिथे एकसाथ एवढे जण त्याच्यासमोर उभारले होते. सारंग म्हणाला, वाह, आवडला आपल्याला मिस्टर आर्यन. म्हणजे आमच्या अन्वीचे आहो ना? सगळे त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. आर्यनने रिॲक्शन न देता बंदूक काढली. आर्यन म्हणाला, तू कोण आहेस? मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण तिला माझ्यासमोर आण लवकर. तू मला ओळखत नाही म्हणून तर तुझी एवढी मोठी हिंमत झाली ना तिला हात लावायची. पुढे यायच्या अगोदर एवढंच विचार करा. ती माझ्याजवळ आहे आणि गडबड कसली? जरा आमच्यासोबत गप्पा तर मारा. तर तुम्हाला वाटलं असेल की मला कसं समजलं, बरोबर ना? सारंग हसतच म्हणाला. सारंग, मारामारी आणि धमकी देणं हे ठीक आहे, पण तू हद पार केली. आज तू तिला असं चोरासारखं उचलून आणलं. अर्णव चिडून म्हणाला, शहाणपण शिकवू नको. ती जमीन आम्हाला हवी. जोपर्यंत मला अन्वीची सही मिळत नाही तोपर्यंत तिला मी सोडणार नाही. समजलं आता? इथून निघायचं. रुची म्हणाली, तुला माज चढला आहे. तुझ्या त्या 3rd क्लास बार आणि पबसाठी आम्ही जमीन देणार नाही. तुला करायचं ते कर, पण ना एवढी तुझ्या एकट्यात हिंमत नाहीये. कुठे आहे ते? असलेच इथंच बोलाव त्या वर्धनला. अन्वीला असं चोरासारखं उचलण्यामागे तोच आहे. माझा माज काढू नको, पण एक लक्षात ठेव, जमीन आणि पूर्वाचा बदला आम्हीच घेणार, कारण यावेळी आमच्यासोबत अजून कोणीतरी आहे. तो आर्यनकडे बघत म्हणाला, म्हणजे कोण तू? विश्वास आणि वर्धन, अजून कोण असेल? पूर्वा रागात म्हणाली. सारंग म्हणाला, अगं फुलझाड, तुझा विश्वास पण आमच्यासोबतच आहे. नालायक, हिंमत कशी झाली तुझी हा? मनीष पुढं जाऊन त्याची कॉलर पकडत म्हणाला, लांब लांब उभा राहा. अन्वी नको का तुम्हाला? सारंग कॉलर सोडवत म्हणाला. सुजय म्हणाला, सारंग, अन्वी कुठे? सारंग म्हणाला, सांगणार नाही मी. आर्यनने हळूच बंदूक काढली, जी अगोदर लोड करून ठेवली होती. तो सगळे उभारले होते त्याच्यापेक्षा मागे सरकला आणि सारंगने ज्या हातात बंदूक पकडली तिथे गोळी मारली. बाकी सगळे सगळ्या खोलीत बघत अन्वीला शोधत होते. आर्यनने पटकन सारंगची बंदूक उचलली आणि परत त्याच्यावर रोखली. मिस्टर देशमुख, काळजी करू नका. तुम्ही दोघांनी लग्न करून चूक तर केलीच, पण आता तुमची लाईफ अजूनच जास्त खराब होणार आहे, कारण कोणीतरी परत येणार आहेच. पण असं म्हणत तो पळत सुटला आणि तिथून निघून गेला. सगळं तर गोंधळ झाला आहे, पण मला आता अन्वीला पाहायला हवं. माझ्या अडचणी आणि प्रश्न तीच दूर करेल. आम्हाला एकमेकांची भूतकाळ माहिती करून घ्यायला हवी. तो स्वतःसोबत बोलत होता. तोपर्यंत सुजयने त्याला हाक मारली. त्याला अन्वी सापडली होती. आर्यन पटकन आत गेला. अन्वीला बांधून ठेवलं होतं, पण तिला काहीच केलं गेलं नव्हतं. फक्त बेशुद्ध ठेवण्यात आलं होतं. ती सगळ्यांना बघत हसत होती, पण आर्यन घाबरला होता. त्याने तिच्याकडे पाहिलं पण नाही, पण ती शुद्धीवर आली समजून तिला डायरेक्ट मिठी मारली आणि सगळेच शॉक झाले होते. अन्वीला तर शॉक लागला. तिला समजत नव्हतं हा काय करतोय. तुला काय गरज होती फिरायची? पण नाही, मॉल सोडून मार्केटमध्ये जायचं होतं ना तुला. तुझं लोकेशन सापडत नव्हतं आणि तो सारंग काहीतरी बडबड करत होता. कुठली असली जमीन आहे, देऊन टाकती त्याला. जीवावर उठला आहे तुमच्या. आर्यन रागात तिच्यापासून लांब होत म्हणाला. अन्वी म्हणाली,
मला वाटतं आपल्याला एकमेकांबद्दल माहिती हवी. मी सांगेन थोडक्यात. आपण आता घरी जाऊ. मी त्या क्लोरोफॉर्ममुळे चक्कर येऊन पडेल. पूर्वा रडत तिच्या गळ्यात जाऊन पडली. अन्वी, मला भीती वाटते गं. ते सगळे परत येत आहेत. आपण सगळ्या प्रॉब्लेम सोडून राहत होतो ना. आता परत भांडण, परत गैरसमज, सगळं तेच होईल का गं? पूर्वा रडत म्हणाली. रडू नको गं. उगच रडते. आपली लाईफ कधी सरळ नव्हती. रोज एक नवीन काहीतरी होत असतं. असंच काहीतरी झालं समजून सोडायचं. अन्वी तिला धीर देत म्हणाली. राहुल म्हणाला, बस कर तुझं पुराण. आता निघू आपण. अन्वी म्हणाली, पण तुम्ही सगळे कसे आलात? रोहन म्हणाला, मनीषने सांगितलं. मनीष म्हणाला, मला आर्यनने मार्केटमधून फोन केला होता. निघायचं का आता? अन्वी विषय बदलत म्हणाली, एक मिनिट, ही गन त्याची होती? आर्यन गनकडे बघत म्हणाला. सुजय म्हणाला, पोलिसांना द्यायला हवी. लायसनची तर वाटत नाही. कोणाची आहे नक्की तीच पण समजेल. आर्यन म्हणाला, ओके, मी रॉबिनकडून पाठवतो. सगळे खाली आले. बाकीचे सगळे थांबले होते. आपल्याला गाडीजवळ जाता जाता अन्वी जवळ गेले आणि तिच्या गँगने तिला ग्रुप हक केलं. सगळे तिच्या परत जवळ जात मिठी मारत होते. मनीष मागेच होता. अन्वी म्हणाली, मन्या भाई, का मी परकी झाले का तुला? अगं माझं बाळ, अजिबात नाही. काही लोकांना चालत नाही त्यांच्या लोकांच्या मिठी मारलेलं. मनीष पण तिला मिठी मारत तिच्या कानात कुजबुजला. आर्यन फक्त गाडीतून बघत होता. ती सगळ्यासोबत हसत बोलत होती. त्याला त्यांनी मिठी मारलेलं आठवलं. काय गरज होती मिठी मारायची? असं काहीच झालं नव्हतं तिच्यासोबत. मला वाटायचं माझ्यामुळे तिच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आलेत. पण जे तो सारंग म्हणाला, याच्या मागे ती असेल का? पण शक्य कसं आहे? तिला माझ्या लग्नाचं समजलं कसं? म्हणजे अजून कोणीतरी, म्हणजे शत्रू कोणी जवळचाच आहे. आणि हा माझ्या जवळचा कोणीतरी असं मला म्हणाला, म्हणजे माझ्या जवळचाच कोणीतरी. पहिला अगोदर मला अन्वीचा भूतकाळ आणि माझा भूतकाळ तिला समजलं पाहिजे. तो विचारत हरवला होता. तोपर्यंत अन्वी आली. समोर रॉबिन ड्रायव्हरच्या सीटवर बसला. त्याने गाडी चालू केली. अन्वी शांत डोळे मिटून बसली होती. लग्नानंतर असं दुसऱ्यांदा दोघं गाडीत सोबत होते. तिच्या वेणीतून निघालेली केस थोडी थोडी आर्यनच्या साईडला येत होती. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. तिचा डोळा लागला होता. तिची मान त्याच्या खांद्यावर पडली. तो अजून तिला त्रास होऊ नये म्हणून तिच्या बाजूला सरकला आणि जयला मेसेज करून सांगितलं की अन्वी सापडली म्हणून. त्याने तिच्याकडे पाहिलं. तू जवळ असली की नेहमी पॉझिटिव्ह आणि छान वाटतं. नातं असून पण नसल्यासारखं आहे. तरी तू ते नसलेलं नातं मोठ्या मनाने निभवते. असा किती दिवसांचा सहवास आपला? 10 ते 15 दिवस. पण पहिल्या भेटीतला तुझा तो 10 सेकंदाचा आय कॉन्टॅक्ट मी विसरू शकत नाही. असं वाटत होतं तेव्हाच तुझ्या डोळ्यात ज्यांच्यामुळे दुःख आहे त्यांना अद्दल घडवावी. मी माझ्यापेक्षा जास्त दुःखी माणसाला पाहिलं आणि माझ्यापेक्षा जास्त सुखी जे तुम्ही तूच आहे. तो तिला बघत मनात बडबड करत होता. घर आल्यावर त्याने तिला उठवलं. सगळे घरात त्यांची वाट पाहत बसले होते. आईने पटकन पुढे होऊन अन्वीचा अंगावरून भाकर तुकडा ओवाळला. तिला आरामाची गरज आहे समजून कोणी काही बोललं नाही. दोघं थकले होते. अन्वी पटकन फ्रेश झाली आणि सोफ्यावर आडवी झाली. तिला आता झोप अनावर झाली होती आणि आर्यनसुद्धा बाद घेऊन झोपी गेला होता. काय असेल ह्या दोघांचं भूतकाळ? तर हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग बघायला विसरू नका. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.